नमस्कार, कुक विथ मीरामध्ये आपलं स्वागत. आज आपण बनवणार आहोत खापरोळी. खापरोळी हा कोकणी पदार्थ आहे आणि जो ओल्या खोबऱ्यापासून बनवलेल्या रसाबरोबर खाल्ला जातो. अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर असा पदार्थ आहे हा. तर खापरोळी बनवण्याकरता आपल्याला लागेल 4 वाट्या साधे तांदूळ, अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी हरभरा डाळ आणि अर्धा चमचा मेथी दाणे. सगळ्यात आधी तांदूळ, मेथी आणि दोन्ही डाळी स्वच्छ पाण्यातून धुवून 8 ते 10 तासांकरता भरपूर पाण्यात भिजत ठेवावी. आठ ते 10 तासानंतर मिक्सरमधून जास्त पाणी न वापरता बारीक करून घ्यावे. आणि तयार झालेले पीठ एका मोठ्या भांड्यात काढावे. याच्यात कलर करता अर्धा चमचा हळद आणि मीठ टाकून छान मिक्स करून घ्यावे आणि झाकण ठेवून रात्रभर पीठ फर्मेंटेशन किंवा आंबवण्याकरता ठेवून द्यावे. अगदी उबदार ठिकाणी हे पीठ ठेवून द्यावे. आता हे पीठ रात्रभर फर्मेंटेशन होण्याकरता ठेवले होते. किती छान फुलून आले आहे तुम्ही पाहू शकता. या पिठात थोडे पाणी ओतून हे आपण पीठ वापरणार आहोत. आधी आपण रस करून घेऊयात. याकरता एका मिक्सरच्या भांड्यात एका नारळाचे खोवलेले खोबरे, चवीनुसार गूळ, वेलची पावडर, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा हळद पावडर आणि पाणी ओतून हे सर्व आपण बारीक वाटून घेणार आहोत. खाण्याकरता रस तयार आहे. आता आपण खापरोळी बनवणार आहोत. आपण डोसे बनवण्याकरता जितका तवा तापवतो त्याप्रमाणे तवा गरम करावा आणि गॅस मंद आचेवर ठेवावा. तव्याच्या मध्यभागी पळीवर पीठ ओतून पळीने पीठ गोलाकार फिरवून घ्यावे आणि गॅस फुल आचेवर ठेवावा. वरून चमच्यावर तेल सोडावे. खापरोळी ही मध्यम आकारातच बनवली जाते. थंडीच्या दिवसात खापरोळीचे पीठ वर नाही आले तर पिठात अर्धा चमचा खाण्याचा सोडा आणि गरम पाणी ओतून तयार पिठाच्या खापरोळ्या कराव्यात. तर या ठिकाणी खापरोळीवरून एक वाफ केलेली आहे आणि पिवसर देखील झालेली आहे. आता आपण पलटून घेतलेले आहे. सर्व करावी रस खापरोळी. तर ही रस खापरोळीची रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा आणि लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा आपण भेटणार आहोत अशाच एका रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.